मित्रांनो, आपण आज चौथ्या प्रकरणाला म्हणजेच वैदिक काळ याविषयी माहिती पाहणार आहोत. चौथ्या प्रकरणामध्ये याच्यामधला जो पहिला मुद्दा आहे, वैदिक संस्कृती, वैदिक वाङ्मय आणि भाषाशास्त्र किंवा पुरातत्व याविषयीची आपण माहिती पाहणार आहोत. अनेक वर्षाच्या शास्त्रीय संशोधनानंतर हडप्पा संस्कृतीच्या विनाशाला कोणी बाहेरून आलेले लोक जबाबदार नसून नैसर्गिक आपत्ती किंवा पर्यावरणाचा ऱ्हास यासारख्याच गोष्टी जबाबदार आहेत असं आता स्पष्ट होऊ लागलेलं आहे. हे आर्य कोण होते, ते बाहेरून आले की प्रथमपासून ते भारतातच राहत होते, त्यांच्या संस्कृतीचे पुरातत्वीय अवशेष कोणत्या प्रदेशात सापडतात आणि ते कसे ओळखायचे, अशा अनेक प्रश्नांची निश्चित उत्तरं संशोधकांना अजून मिळालेली नाही. त्यांच्या संस्कृतीची माहिती आपल्याला त्यांनी रचलेल्या वैदिक वाङ्मयामधून मिळत असते. विशेषतः या वैदिक वाङ्मयामध्ये वैदिक जनसमूहाच्या देवताविषयी श्रद्धा आणि त्या देवताविषयीची त्यांनी केलेली स्तवने अशा स्वरूपाची माहिती या वैदिक वाङ्मयामधून आपल्याला मिळते. वैदिक लोकांच्या भौतिक जीवनाबद्दल काही उल्लेख ओघाओघानेच का असेना पण या वैदिक वाङ्मयामध्ये येत असतात. त्यांचा देव इंद्र यांनी शत्रूवर मिळवलेल्या विजयाचे संदर्भसुद्धा त्यामध्ये आढळतात. अशा या वैदिक संस्कृतीच्या काळाबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत, पण तरीही इसवी सन पूर्व 1500च्या सुमारास वैदिक लोकांनी ऋग्वेदाची रचना केली याबद्दल मात्र तज्ज्ञांमध्ये एकमत आढळतं. लोकमान्य टिळकांनी सुद्धा ग्रहताऱ्यांच्या स्थिती गतीचा अभ्यास करून इसवी सन पूर्व 6000 वर्ष इतका प्राचीन असल्याचं गणित त्यांनी मांडलेलं आहे. तसंच त्यांनी आर्यांच्या मूळ वस्तीस्थानाविषयी ग्रहताऱ्यांचा अभ्यास करून आर्किटिक होम इन द वेदाज या आपल्या ग्रंथामध्ये आर्यांचं मूळ वस्तीस्थान उत्तर ध्रुवीय प्रदेश असावा अशा प्रकारचं मत त्यांनी मांडलेलं आहे. कदाचित हा प्रश्न एका वाक्यामध्ये येऊ शकतो की आर्यांचं मूळ वस्तीस्थान लोकमान्य टिळकांनी कोणतं सांगितलं, किंवा उत्तर ध्रुवीय प्रदेश हे आर्यांचं मूळ वस्तीस्थान आहे असं कोणाचं मत आहे, तर ते लोकमान्य टिळकांचं मत आहे. वादविवादाच्या वाटेवर प्रवास आणि इसवी सनाच्या 16व्या शतकात हा सुरू झालेला आहे. आर्य या संकल्पनेचा उगम तोपर्यंत झालेला नव्हता, पण 16व्या शतकामध्ये मात्र पाश्चात्य अभ्यासकांचं लक्ष संस्कृत आणि लॅटिन ग्रीक या भाषेमध्ये असलेल्या साम्यस्थळाकडं आलेलं आहे, वेधलेलं आहे. आणि यातूनच इंडो युरोपीय भाषागट ही संकल्पना उदयास आलेली आहे आणि त्या भाषांची जननी म्हणता येईल अशा भाषेचा शोध घ्यायला सुरुवात झालेली आहे. आणि शब्दांचा उगम आणि अर्थ याचा शोध घेणारी एक फिलॉलॉजी ही भाषाशास्त्राची एक शाखा विकसित होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे शब्दांचा उगम आणि अर्थ याचा शोध घेणारी एक शाखा, त्यालाच फिलॉलॉजी म्हटलेलं आहे. याच्यावरही एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो, फिलॉलॉजी म्हणजे काय? तर शब्दांचा उगम आणि अर्थ याचा शोध घेणारी जी शाखा आहे त्यालाच भाषाशास्त्राची जी शाखा आहे त्यालाच फिलॉलॉजी असं म्हटलं जातं. याच काळामध्ये प्राचीन भारतीय वाङ्मय साहित्य यांचा अभ्यासाविषयी
युरोपियन विद्वानामध्ये एक विशेष अशा प्रकारची आवड रुची निर्माण झालेली होती. याची परिणती की 1784 मध्ये विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेची स्थापना करण्यात आलेली. आणि या काळात प्राचीन भारतीय संस्कृत ग्रंथाचं संकलन करणं, त्याचा अनुवाद करणं यासारखी कामं या संस्थेच्या माध्यमातून सुरू झालेली आहेत. आणि यामुळंच प्राचीन वैद्यकीय वाङ्मयाच्या पुरातत्वीय संस्कृतीच्या संशोधनाला फार मोठ्या प्रमाणामध्ये या एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल या संस्थेच्या माध्यमातून खूप मदत झालेली, आपल्याला चालना मिळालेली आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल या संस्थेची स्थापना कोणी केली? तर विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल या संस्थेची स्थापना केली. किंवा विल्यम जोन्स यांनी 1884 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल या संस्थेची स्थापना केली. अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या दोन क्षेत्रामधील संशोधनाच्या आधारे वैदिक वाङ्मयाचे निर्माते पश्चिमेकडून आले आणि येताना त्यांच्याकडं अश्वविद्या, आर्यांची चाके असलेले वेगवान रथ आणि रथावर आरूढ होऊन अस्त्र चालवण्याची, शस्त्र चालवण्याची विद्या, या गोष्टी ते बरोबर घेऊन आले. म्हणजे थोडक्यामध्ये युद्धविद्येच्या बाबतीत भारतातील त्यावेळेसच्या तटबंदीयुक्त नगरामधून राहणाऱ्या हडप्पा लोकांच्या युद्धविद्येपेक्षा या वैदिक लोकांची युद्धविद्या, युद्धकला प्रभावी होती, हे यावरून सिद्ध होतं. हडप्पा संस्कृतीचे लोक म्हणजे वैदिक वाङ्मयामध्ये त्यांचा शत्रू म्हणून उल्लेख असलेला दस्यू यासारखा कल्पना रुजत गेलेल्या आहेत. एखाद्या वेळेस प्रश्न कारनेद्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाहेरून आलेले आर्य किंवा वैदिक लोक हे हडप्पा संस्कृतीच्या लोकांपेक्षा युद्धकलेत प्रभावी होते. तर कारण महत्त्वाचं आहे त्याचं की युद्धविद्येमध्ये ते प्रभावी होते, कारण त्यांच्याकडे आधुनिक अशा प्रकारे आर्यांची चाकं असणारे रथ होते, अश्व म्हणजे घोडा त्यांच्याकडे होता, आणि त्याचबरोबर रथावर आरूढ होऊन शस्त्र चालवण्याची कला त्यांना अवगत होती. यामुळं ते हडप्पा संस्कृतीमधल्या लोकांपेक्षा किंवा त्यांच्या युद्धकलेपेक्षा त्यांची युद्धकला प्रगत होती असं आपल्याला म्हणता येईल. पुरातत्वीय संशोधनाच्या आधारे हे आता स्पष्ट झालं आहे की हडप्पा संस्कृतीचा उगम, नागरी हडप्पा संस्कृतीचा विस्तार आणि ऱ्हास, हा जो सर्व इतिहास आहे तो प्रामुख्यानं अफगाणिस्तान, बलुचिस्तान आणि इराणचा प्रदेश, त्याचबरोबर पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान या भूभागामध्ये घडलेला आहे. आणि वैदिक वाङ्मयाच्या उल्लेखाच्या आधारे वैदिक संस्कृतीचा भौगोलिक परिसरसुद्धा हाच आहे. परंतु वैदिक संस्कृतीच्या कालक्रमाबद्दल मात्र एकमेकाशी किंवा एक वाक्यता नसल्यामुळं वैदिक आणि हडप्पा संस्कृतीचा एकमेकाशी नेमका कसा आणि काय संबंध होता याबद्दल मात्र अनेकांनी भाष्य केलेलं असलं तरी त्याबाबतीत निश्चित आणि खात्रीशीर अशा प्रकारचं विधान करता येत नाही. कालक्रमाच्या दृष्टीनं पाहता नागरी हडप्पा संस्कृती ही आधीची आणि नंतरची उत्तर हडप्पा संस्कृती म्हणजे वैदिक लोकांची संस्कृती असं मानण्याकडं बहुतेक तज्ज्ञांचा कल आपल्याला पाहायला मिळतो. तसंच पूर्वेला सरस्वती म्हणजे घग्गर हाकरा, पश्चिमेला सिंधू आणि पंजाबमधील शतुद्रू म्हणजे सतलज, विपाशा म्हणजे आजची बियास, अशिकनी म्हणजे चिनाब, परशुनू म्हणजे रावी आणि वितस्ता म्हणजे झेलम या नद्यांची खोरी, यालाच त्या काळामध्ये सप्त सिंधूचा प्रदेश असं मानलं जातं.
सप्तसिंधूचा 7 नद्यांचा प्रदेश. याशिवाय याच्यामध्ये अफगाणिस्तानातील कुबा म्हणजे काबूल, गोमती, गोमाल, सुवास्तू, स्वात या नद्यांचा उल्लेखसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर यामध्ये वैदिक लोकांनी या सर्व नद्यांच्या प्रदेशालाच देवनिर्मित देश असंही म्हटलेलं आहे. परंतु या प्रदेशात ते केव्हा आले, कुठून आले, कधी आले या संबंधीचे उल्लेख मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीत किंवा आढळत नाहीत. काही लोकांच्या मतानुसार की वैदिक लोक हे प्रथमपासूनच सप्तसिंधूच्या प्रदेशामध्ये राहत होते, ते बाहेरून आलेले नाही आहेत. तर हडप्पा लोकांची संस्कृती आणि सप्तसिंधू प्रदेशातील वैदिक लोक एकच होते का, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यामध्ये अनेक संशोधक आज गुंतलेले आहेत. अर्थातच त्यांना अद्यापपर्यंत तरी या बाबतीत निश्चित अशा प्रकारचं उत्तर मिळालेलं नाही. पण जेव्हा हडप्पा लिपी वाचण्यामध्ये निर्विवाद यश मिळेल तेव्हा मात्र कदाचित या प्रश्नाचं उत्तर मिळेल असं संशोधकांना वाटतं. आता दुसरा मुद्दा या प्रकरणामधला पाहू की वैदिक वाङ्मय आणि समाजरचना. आता वैदिक वाङ्मय भारतातील सर्वात प्राचीन अशा प्रकारचं साहित्य असल्याचं मानलं जातं. अशा या सर्वात प्राचीन साहित्याची भाषा संस्कृत आहे. यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद म्हणजेच वैदिक वाङ्मयाचा मूळ गाभा मानला जातो. आणि या 4 वेदाच्या ग्रंथांनाच संहिता असं म्हटलं जातं. वेद म्हणजे जाणणे, माहिती करून घेणे आणि वेद म्हणजे ज्ञान, माहिती असा अर्थ आहे. असे हे वेद मौखिक परंपरेनं जतन केले, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं मुखोद्गत करून घेणं, ते दुसऱ्या पिढीला संक्रमित करणं, अशा प्रकारे हे वेद अनेक पिढ्या जतन केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता यामध्ये आपण वेदाविषयी माहिती पाहू की याच्यामधला जो पहिला वेद आहे ऋग्वेद, या ऋग्वेदामध्ये देवतांची स्तुती करण्यासाठी रचलेली जी पदे आहेत त्या पदांनाच ऋचा असं म्हटलं जातं. अनेक ऋचा एकत्र गुंपून एकत्र करून त्याचं सूक्त तयार होतं आणि अनेक सूक्तांचं मिळून एक मंडल तयार होतं. तर अशा मंडलांचं ऋग्वेद आहे. त्यांच्यानंतर दुसरा जो वेद आहे यजुर्वेद, या यजुर्वेदामध्ये यज्ञविधीमध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचं संकलन करून त्याचं स्पष्टीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे यज्ञविधीमध्ये कोणते मंत्र म्हटले जातात ते मंत्र, सगळे मंत्र या यजुर्वेदामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि या मंत्राचा मग उपयोग केव्हा आणि कसा करायचा याचं मार्गदर्शन, म्हणजे कोणत्या यज्ञाच्या वेळेस कोणते मंत्र म्हणायचे हे मार्गदर्शन यामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यज्ञात म्हटले जाणारे जे मंत्र आहेत, खरं तर हे मंत्र म्हणजेच ऋग्वेदातील ऋचाच असं. दुसरा महत्त्वाचा वेद म्हणजे यजुर्वेद. यज्ञविधीमध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्राचं संकलन करून त्याचं स्पष्टीकरण यजुर्वेदामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी असणाऱ्या मंत्राचा उपयोग कसा, केव्हा आणि कोणत्या ठिकाणी कसा करायचा याचं मार्गदर्शन यजुर्वेदामध्ये केलेलं आहे. यज्ञात म्हटले जाणारे जे मंत्र आहेत, वास्तविक हे मंत्र म्हणजेच ऋग्वेदातील ऋचा ह्याच असतात. त्या पद्य स्वरूपातील ऋचा आणि गद्यात त्याचा मंत्र म्हणून उपयोग करायचा दिलेले स्पष्टीकरण, म्हणजे करण्यासाठी दिलेले स्पष्टीकरण, अशी यजुर्वेदाची ही किंवा यजुर्वेद संहितेची ही रचना आहे. तिसरा महत्त्वाचा जो वेद आहे तो आहे सामवेद. यज्ञविधीतील
किंवा यज्ञविधीमध्ये ऋग्वेदातील ऋचांचे जे मंत्र स्वरूपामध्ये गायन केलं जातं, तर ते कसं करायचं याचं मार्गदर्शन यामध्ये केलेलं आहे. आणि म्हणूनच या सामवेदाला भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचं स्थान आहे, किंवा या सामवेदालाच भारतीय संगीताचा वेद असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कारण यामध्ये किंवा एका वाक्यामध्ये उत्तर द्यामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या वेदाला भारतीय संगीताचा वेद असं म्हटलं जातं किंवा गायनाचा वेद असं म्हटलं जातं. कारण भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये या सामवेदाचं स्थान खूप महत्त्वाचं आहे, म्हणून सामवेदाला भारतीय संगीताचा वेद असं म्हटलं जातं. चौथा जो वेद आहे तो अथर्ववेद. या अथर्ववेदामध्ये वैदिकांच्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी संबंधीचा विचार या ठिकाणी केलेला आहे. त्यांच्या आयुष्यातील संकटे, रोगराई यावर करायचे उपाय आणि औषध योजना याची माहिती दिलेली असते. याशिवाय राजनीतीची माहितीसुद्धा या अथर्ववेदामध्ये दिलेली आहे. तर अशा प्रकारचे आर्यांचे हे 4 वेद खूप महत्त्वाचे आहेत किंवा प्राचीन आहेत. सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद आणि ऋग्वेद, 4 वेदांची नावं सांगा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा टिपाद्यामध्ये वेदांची माहिती सांगा अशाही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कालांतरानं ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेलेली आहे. आणि ह्यासुद्धा ग्रंथाचा, वाङ्मयाचा वेद वाङ्मयामध्ये समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता वेद वाङ्मयाची निर्मिती दीर्घकाळ सुरू होती. जवळजवळ हे वेद वाङ्मय पूर्ण होण्याला 1500 वर्षाचा कालावधी लागलेला असावा असं म्हटलं जातं. तरीही वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वेद वाङ्मय हे एक महत्त्वाचं साधन आहे. कारण त्या काळामधली समाजरचना, कुटुंब व्यवस्था, त्यांचं दैनंदिन जीवन कसं होतं याची सर्व माहिती आपल्याला याच प्राचीन अशा प्रकारच्या वेद वाङ्मयातून, साहित्यामधून मिळत असते. त्यानंतर वैदिककालीन समाजव्यवस्थेचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की त्यांची असणारी वर्णव्यवस्था. आता वेद काळामध्ये समाजामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण होते. आणि या 4 वर्णावर आधारित जी व्यवस्था होती त्याला चातुर्वर्ण्य व्यवस्था असे म्हटलं जातं. अशा या वर्णव्यवस्थेचा उल्लेख ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये सर्वप्रथम येतो. 4 वर्णावर आधारलेली व्यवस्था म्हणजे वर्णव्यवस्था. आणि अशा या वर्णव्यवस्थेचा उल्लेख ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये प्रथम आलेला आहे. कारण एका वाक्यात उत्तरे द्यामध्ये प्रश्न विचारला जातो, वर्णव्यवस्था म्हणजे काय, किंवा वर्णव्यवस्थेचा उल्लेख कोणत्या वेदामध्ये आढळतो, तर ऋग्वेदाच्या 10व्या मंडळामध्ये आढळतो. ही वर्णव्यवस्था ऋग्वेद कालखंडामध्ये लवचिक होती. म्हणजे वर्ण बदलता येत होता. ब्राह्मण असणारा व्यक्ती, कारण ही व्यवसायावर आधारलेली होती, वर्ण हे व्यवसायावर आधारले होते, कामावर आधारलेले होते, त्यामुळे ते बदलता येत होते. ब्राह्मण म्हणजे पूजापाठ करणं, विधी करणं, शिक्षण देणं वगैरे. एखाद्या ब्राह्मणाला वाटलं की आपण क्षत्रिय व्हावं, तो होऊ शकत होता. क्षत्रियाला वाटलं आपण व्यापार करावा, उद्योग करावा, ते करू शकत होता. म्हणजे वर्णव्यवस्था लवचिक होती. पण उत्तर वैदिक काळामध्ये मात्र, किंवा वेद काळाच्या उत्तरार्धात मात्र वर्णव्यवस्थेची सुरुवातीची लौकिकता ही नष्ट झालेली आहे. आणि तसंच जातीव्यवस्थासुद्धा त्यामध्ये रुजलेली आहे. आणि समाजामध्ये उत्तर वैदिक काळामध्ये विषमता निर्माण झालेली आहे. वर्ण आणि जात सुरुवातीला बदलता येत असले तरी आता ते व्यवसायावरून ठरत होते म्हणून बदलता येत होते. पण उत्तर वैदिक काळामध्ये मात्र वर्ण आणि जात हे जन्मावरून ठरू लागले. त्यामुळं त्यामध्ये
कसलाही बदल करता येणं आता अशक्य झालेलं होतं. म्हणजे वर्ण किंवा जात आता बदलता येत नव्हती. त्याचं महत्त्वाचं कारण ते जन्मावरून ठरू लागले. वैदिक काळामध्ये ते बदलता येत होते कारण ते व्यवसायावरून ठरलेले होते, त्यामुळे व्यवसाय बदलता येत होता. अशा प्रकारचा एक फरक उत्तर वैदिक काळामध्ये आपल्याला जाणवतो. त्याच्यानंतर आर्यांची जी दुसरी महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था म्हणजे त्याला आपण आश्रम व्यवस्था म्हणतो. आता ही आश्रम व्यवस्था म्हणजे मानवी आयुष्याचे 4 टप्पे मानून त्यानुसार व्यक्तीनं आपलं जीवन कसं व्यतीत करावं याचा एक आदर्श वैदिक लोकांनी समाजासमोर घालून दिलेला होता. त्यानुसार पहिला जो आश्रम होता, पहिला जो टप्पा होता त्याला ब्रह्मचारी आश्रम असं म्हटलं जात होतं. दुसरा टप्पा गृहस्थ आश्रम, तिसरा टप्पा वानप्रस्थ आश्रम आणि चौथा टप्पा संन्यास आश्रम. अशा प्रकारची मानवी जीवनाची 4 टप्प्यामध्ये विभागणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता यामध्ये ब्रह्मचारी आश्रमामध्ये वृत्तस्थ वृत्तीनं राहून ज्ञान आणि व्यवसायासाठी लागणारं कौशल्य गुरुच्या घरी जाऊन संपादन करावं अशा प्रकारची शिकवण होती. हे ज्ञान संपादन केल्यानंतर किंवा विशिष्ट असं व्यवसाय करण्यासाठी लागणारं कौशल्य संपादन केल्यानंतर व्यक्तीनं गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करावा, म्हणजे सांसारिक जीवनामध्ये प्रवेश करावा. लग्न करणं, व्यवसाय करणं, संपत्ती कमवणं, मुलं बाळं हे करणं अशा प्रकारे आणि मग पत्नीच्या सहकार्यानं गृहस्थ आश्रम पार पाडावा. हे गृहस्थ आश्रमामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये होतं. त्याचबरोबर तिसरा जो टप्पा आश्रम होता ते वानप्रस्थ आश्रम. वानप्रस्थ आश्रमामध्ये गृहस्थाश्रमाच्या कर्तव्यामधून, कामामधून निवृत्त होऊन आवश्यकता भासल्यास फक्त मुलाबाळांना मार्गदर्शन करावं आणि ईश्वर चिंतनामध्ये वेळ घालावा अशी सर्वसाधारण कल्पना असते. आणि शेवटचा किंवा वानप्रस्थ आश्रमामध्ये मनुष्य वस्तीपासून सुद्धा दूर राहायचं सांगितलेलं आहे. शेवटचा जो आश्रम आहे, चौथा टप्पा, तो म्हणजे संन्यास आश्रम. या शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र व्यक्तीनं सर्व संघ परित्याग करावा, मायापाशाचा त्याग करावा आणि दूर निघून जावं. दीर्घकाळ एकाच ठिकाणी वास्तव्य करू नये, वस्ती करू नये अशा प्रकारची अनेक बंधनं या चौथ्या टप्प्यामध्ये मानवी जीवनावर किंवा माणसावर असलेली आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारची ही आर्यांची वैदिक काळामधली महत्त्वाची आश्रम व्यवस्था मानवी जीवनाचे 4 टप्प्यामध्ये विभागणी करून आदर्श जीवन कसं जगावं हे सांगणारी ही आश्रम व्यवस्था होती. एखाद्या वेळेस आश्रम व्यवस्थेवर टिपाद्यामध्ये माहिती दिली जाऊ शकते, विचारली जाऊ शकते किंवा आश्रमाची नावंसुद्धा एका वाक्यात की पहिला आश्रम कोणता म्हणजे ब्रह्मचारी आश्रम किंवा शिक्षण कोणत्या आश्रमामध्ये घेतलं जात होतं, 4 आश्रमाची नावं सांगा, ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम. अशा प्रकारे आपण वर्णव्यवस्था, आश्रम व्यवस्था, आर्यांचे 4 वेद, त्यांचं प्राचीन अशा प्रकारचं साहित्य, ही माहिती आपण या पहिल्या टप्प्यामध्ये पाहिलेली आहे. आता आपण दुसऱ्या भागामध्ये राहिलेली माहिती किंवा राहिलेलं प्रकरण आपण पाहू.